अजनी परिसरात रात्रीच्या सुमारास कोणतीही स्पष्ट परवानगी, सूचना किंवा न्यायालयीन आदेश नसताना मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे। या प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महापौर नीता ठाकरे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। हे निवेदन शिवसेना युवासेना विभागीय सचिव अपूर्वा पिट्टलवार यांनी सादर केले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की संबंधित वृक्षतोड ही अत्यंत गंभीर व बेकायदेशीर असून पर्यावरणास अपूर्णीय हानी पोहोचवणारी आहे। या कत्तलीमुळे परिसरातील जैवविविधता, पक्ष्यांचे अधिवास तसेच नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले आहे। अजनीसारख्या दाट लोकवस्तींच्या भागात मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड होणे ही चिंताजनक बाब असून महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे। सदर घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी व संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात कोणतीही वृक्षतोड कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय होणार नाही याची खात्री करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महापालिकेने ठोस भूमिका घेऊन नागरिकांचा विश्वास टिकवावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। मी ॲडव्होकेट अपूर्वा पिट्टलवार, युवासेना विभागीय सचिव। गेल्या काही दिवसांपूर्वी अजनी परिसरातील रात्री बेकायदेशीर निर्घुणपणे एक हत्याकांड करण्यात आलं। ते हत्याकांड म्हणजे असं की 250 ते 300 झाडांचा कत्तल करण्यात आला, ते पण बेकायदेशीररित्या। खरं तर यावर आमचे युवासेना प्रमुख मान्य श्री आदित्यसाहेब ठाकरे यांनी दखल घेतली आणि त्यांनी आम्हा युवासैनिकांना सांगितलं की तिथे जाऊन आज बघा। तिथे जाऊन बघता काय तर जवळपास 300 झाडांची कत्तल, ते पण कोर्टाच्या परवानगीशिवाय किंवा कुठल्याही प्रकारच्या आदेशाशिवाय तिथे करण्यात यावी। त्याच्या संदर्भात आज आम्ही संपूर्ण नागपूर शिवसेना शहर प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेची टीम आम्ही इथे आलेलो आणि नीता ठाकरे मॅम ज्या महापौर आहेत आपल्या नागपूरच्या, त्यांना आम्ही निवेदन दिलं। त्यांनी आमच्यासमोर संबंधित अधिकाऱ्यांना कॉल पण केलात आणि ते लगेचच आम्हाला ताबडतोब ते सर्व थांबवून काय कारवाई करणार आहेत याचा आम्हाला आमच्या संकेतस्थळावर सांगणार आहे अशी त्यांनी ग्वाही दिली। पण जर हे संध्याकाळपर्यंत थांबलं नाही तर शिवसेना युवासेना आमच्या स्टाईलने आमच्या पद्धतीने आम्ही भूमिका घेण्यात सक्षम राहू असं आम्ही आवाहन करून इथून निघतो।